नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तुम्ही साऊथ इंडियाचे भरपूर नाश्त्याचे प्रकार बनवले असतील किंवा खाल्ले असतील, म्हणजेच की डोसा, इडली, उत्तप्पम, मेंदूवडा असे विविध प्रकारचे नाश्ते आहेत। तर आज तुम्ही पाहतच आहात मस्त खुसखुशीत रव्याची खमंग पुरी व ह्यासोबत बेटेगरी चमचमीत चटणी। एकदा असा साऊथ इंडियाचा पदार्थ सकाळच्या न्याहारीला बनवून तरी पहा। कोणतीही पूर्वतयारी न करता 100% खात्री आहे, मुलंच काय मोठे देखील आवर्जून आवडीने मिनिटामध्ये फस्त करतील आणि डब्याला सुद्धा घेऊन जातील। चला तर मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ। तर सर्वात अगोदर आपण कणिक मळून घेऊया। तर इथे मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा पाहिजे। जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या त्याला। आणि सहसा बघायला गेलं तर ही ऑथेंटिक रेसिपी साऊथ इंडियाची चिरोटी रव्याने बनते, म्हणजे आपण जे लाडूसाठी चिरोटी रवा वापरतो ना त्याच्याने बनते। पर चिरोटी रवा नसेल तर काय करायचं, आपला साधा रवा घ्यायचा बारीकवाला, त्याच्यानेच ही बनवायची। मी सुद्धा साधा रवाच घेतलेला आहे, 1 वाटी घेतलेले, 100 ग्राम इतकं वजनी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। सोबतच इथे आपल्याला कणिकच्या बाइंडिंग साठी 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ पाहिजे। म्हणजे पीठ मिळून येण्यासाठी आपल्याला फक्त नावापुरतं 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ पाहिजे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे, जास्त नाही, फक्त 1 चमचा तेल टाकूया। पुरीच्या कुरकुरीतपणासाठी आणि खुसखुशीतपणासाठी तेल टाकणं महत्त्वाचं आहे। तेल आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचर प्रमाणे पाहिजे, गरम नाही पाहिजे किंवा जास्त थंड नाही पाहिजे। आता इथे आणखीन एक जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने पुरीची चव आणि फ्लेवर दोन्ही दुपटीने वाढेल। इथे आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे, असा हाताने क्रश करून टाका। तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर एकदम बारीक कापून तुम्ही हिरवी कोथिंबीर टाकली तरी चालेल। आता ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चमच्याने किंवा हाताने चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। तेल चांगल्या प्रकारे पिठाला लागलं पाहिजे। चमच्याने चांगल्या प्रकारे एकजीव केलं की हाताने असं चोळून मस्तपैकी पिठाला तेल लावून घ्यायचं आहे आणि हलकीशी मूठ वळायला पाहिजे। पाहू शकता एकदम हलकी, जास्त घट्ट राहायलाच नाही पाहिजे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि रोज आपण कणिक मळतो ना त्यापेक्षा हलकसं घट्ट मळून घ्यायचं आहे। जास्त असेल तर मळायचंच नाही, रोजच्या कणिकापेक्षा हलकसं घट्ट पाहिजे। तर मंडळी आपण पाहू शकता मस्तपैकी ह्याला मी मळून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता। तर पारंपरिक साऊथ इंडियाच्या रेसिपीमध्ये मिरचीचा ठेचा वापरला जात नाही, कसुरी मेथी किंवा हिरवी कोथिंबीर वापरली जाते। त्याच पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवत आहे। हलकसा घट्टपणा ठेवायचा आहे या पिठामध्ये। आता ह्याच्यावरती आपल्याला 2 ते 3 थेंब तेल टाकायचं आहे, नावापुरतं तेल टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे असं पिठाला लावून घ्यायचं आहे। कोरडं पडू नये म्हणून असं पिठाला लावून घ्यायचं आहे। आता रवा आहे, रवा भिजणं फारच महत्त्वाचं आहे बरं का, म्हणून ह्याला झाकून ठेवायचं आहे एक 5 ते 7 मिनिटापर्यंत। तोपर्यंत आपण मस्त खमंग बेटेगिरी चटणी बनवूया। आता ही साऊथ इंडियाची चटणी बनवायची आहे। आता तुम्ही विचार केला असाल ह्याच्यामध्ये ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं किंवा खोबऱ्याची पावडर वापरली जाणार, असं काही नाही वापरायचं आहे। सहसा आपल्याकडे ही चटणी बनवताना ओलं खोबरंच वापरलं जातं किंवा खोबऱ्याचे प्रकार वापरले जातात। इथे मी थोडीशी वेगळी चटणी बनवून दाखवणार आहे, साऊथ इंडियाचीच आहे पारंपरिक पद्धतीने, आणि ती मला कशी माहिती आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। अगोदर आपल्याला छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक 50 ग्राम फुटाणे घ्यायचे आहेत, म्हणजेच की डाळवं घ्यायचं आहे। भाजलेले चणे, ह्याला भाजके चणे सुद्धा बोलतात। सहसा ही चटणीलाच वापरली जाते आणि चटणीच्या बाइंडिंगसाठी सुद्धा वापरली जाते। आता ह्या डाळवाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। डाळवाला वाटून घेतलं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। चण्याच्या डाळीचा वापर करू नका किंवा बेसनाचा वापर करू नका, ह्याच डाळीने आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चटणीच्या आंबूसपणासाठी आणि चटणीची चव खमंग येण्यासाठी 2 चमचे दही वापरायचं आहे। दही जास्त आंबट राहायला नाही पाहिजे, हलकीशी आंबट राहिली की चव चांगली येते। 2 ते 3 चमचे दही वापरलं। आता इथे अर्धा ते 1 चमचा साखर वापरायची आहे। टेन्शन घेऊ नका, साखर वापरल्याने गोड चव येणार नाही, चव बॅलन्स राहणार। आता थोडंसं पाणी टाकू आणि चांगल्या प्रकारे दही आणि डाळवं एकजीव करून घेऊ आणि साखर विरघळेपर्यंत चमचा चालून घेऊ। गुठळ्या मोडून टाकायच्या बरं का, मीडियम थिकमध्ये आपल्याला हा गोळ तयार करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता मंडळी, दह्याचा पण गाठी राहायला नाही पाहिजे आणि डाळीचा पण गाठी राहायला नाही पाहिजे, म्हणजे डाळ वाटल्यानंतर त्याचा गाठी व्हायला नाही पाहिजे। असं एकदम गुळगुळीत बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, ना घट्ट पाहिजे ना पातळ पाहिजे। आता ही चटणी पूर्णपणे तयार झालेली नाही बरं का, आणि तर तुम्ही विचार करणार ह्याला फोडणी दिली की नाही, चटणी तयार झाली, थोडीशी प्रोसेस बाकी आहे। ती प्रोसेस झाली की खमंग चटणी किंवा तुम्ही ह्याला भाजी सुद्धा बोलू शकता, ती पूर्णपणे तयार होते। असं घोळ अगोदर तयार करून घेऊ आणि ह्याला थोडा आपण बाजूला ठेवूया।
आता इथे गॅसवर आपल्याला कढाई किंवा नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 लहान चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की 1 चमचा आपल्याला मिक्स मोहरी जिरा वापरायची आहे आणि मोहरी जिरा चांगल्या प्रकारे चटकायला पाहिजे. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, मीडियम किंवा फास्ट ठेवू नका. मोहरी जिरा चटकायला लागली की 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चण्याची डाळ किंवा अर्धा चमचा वापरा. पाव चमचा हिंग वापरायची आहे किंवा चिमूटभर हिंग वापरा, फ्लेवर चांगला येईल. 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्या आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकल्यावर काही सेकंद परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि डाळीचा रंग थोडासा वेगळा व्हायला पाहिजे, म्हणजे कच्चेपणा निघून जायला पाहिजे डाळीचा आपण. तर पाहू शकता हलकासा डाळीचा रंग वेगळा झालेला आहे. हलक्यासा लाल रंगावरच ह्याला अगोदर आपल्याला परतून घ्यायचा आहे 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे. थोडीशी हळद वापरायची आहे, पाव चमचा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याचा हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे, कच्चेपणा निघून जायला पाहिजे. जास्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचं नाही. तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता. मी ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट न वापरताच ही खमंग चटणी म्हणजेच की ही भाजी तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर मंडळी जवळपास 1 मिनिट झालेला आहे. कांद्याचा हलकासा रंग वेगळा झालेला आहे आणि कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे. आता वाटलं तर तुम्ही गॅस बंद करू शकता आणि हलकसं थंड करून घ्यायचं बरं का. आता तुम्ही विचार करत असणार ही चटणी तुम्हाला कशी माहिती, कोणत्याही पुस्तकात नाही सापडलेली आहे. माझ्या बाजूला एक साऊथ इंडियन फॅमिली राहते, त्यांनी आमच्या घरी बेटेकरी चटणी आणि अशा पुऱ्या दिल्या होत्या. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये ही खुसखुशीत पुरी होती आणि ही चटणी खमंग लागली. कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. त्यांना मी रेसिपी विचारली, अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही झटपट बनवू शकता. कमी साहित्यात बनते बरं का. आता याला थोडंसं थंड करून घेतो अगोदर मी. असं 1 मिनिट वाट पाहायची आहे. हलकसं थंड झालं की ह्याच्यामध्ये आपण बनवून ठेवलेला हा गोळ टाकायचा आहे आणि फक्त आपल्याला ह्याला एकजीव करायचा आहे चांगल्या प्रकारे. असं चांगल्या प्रकारे एकजीव करायचा. आता बंद का ठेवलेला आहे, दही वापरलेली आहे. दही फाटू नये म्हणून आपण गॅस थोडा वेळ बंद ठेवलेला आहे किंवा तुम्ही एकदम मंद आचेवर सुद्धा ह्याच्यामध्ये दही मिक्स करू शकता. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. वाटीमध्येच थोडंसं पाणी घ्या आणि खंगाळून घ्या. चिटकलेलं बॅटर संपूर्ण येईल पाण्याबरोबर आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकजीव करायचा आहे. 1 मिनिटापर्यंत ढवळत राहायचं आहे. सतत चमचा चालवायचा आहे, गाठी व्हायला नाही पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला सतत चमचा चालवायचा आहे. ह्या वेळेस वाटलास तर इथे तुम्ही आलं लसणाची पेस्ट वापरू शकता. तर मिनिटभरानंतर पाहू शकता मस्तपैकी याला हलकीशी उकळी आलेली आहे, म्हणजे ह्या डाळीचा कच्चेपणा सुद्धा निघून गेलेला आहे. आता वरतून आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि फक्त ह्याला एकजीव करायचा आहे. पाहिलं ना मंडळी, फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये ही खमंग बेटेकरी चटणी तयार झालेली आहे. आता ह्याला एका वाटीमध्ये काढू किंवा पॅन मध्ये थंड होऊ देऊ. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि ह्या पिठाला एकदा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे. रवा भिजल्यानंतर हलकासा घट्ट होतो. आता याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे, म्हणून चांगल्या प्रकारे मळून घेणं सुद्धा फारच महत्त्वाचं आहे. असं चांगल्या प्रकारे मऊ करून घेतलं की ह्याच्यामधलं थोडंसं पीठ काढायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. पोळी पाटावर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे गव्हाचं आणि आता असा उंडा बनवून घ्यायचा आहे. एकदम लहान उंडा का बनवून घेतलेला आहे, मी ह्याच्यामधूनच पुरी तयार करणार आहे. एकदम गोल गोल लाटून वाटीने तुम्ही पुरी काढू शकता, पण वाटीने तुम्ही गोल पुरी काढला तर काय होणार माहिती आहे, त्याचा गोल पुऱ्या फुगत नाही काटापर्यंत. म्हणून मी याला लाटून घेत आहे. तुम्ही वाटलं तर मोठीशी चपाती करून त्याच्यामधून तुम्ही वाटीमधून 1-2 पुऱ्या असं काढून घेऊ शकता वेळ वाचवण्यासाठी, पण त्या गोल टम्म फुगणार नाही. मी अगोदरच तुम्हाला सांगत आहे. तर पाहू शकता जास्त पातळही करायचे नाही आणि जास्त जाड सुद्धा ह्याची रुंदी ठेवायची नाही आणि अशी मध्यम टाईप मध्ये पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. जास्त मोठी सुद्धा नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही. तुम्ही तुमच्या आवडीसवडीनुसार पुऱ्या लाटून घेऊ शकता किंवा जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे वाटीने आकार देऊ शकता एकदम गोल गोल. अशाच पद्धतीने अगोदर सर्व पुऱ्या लाटून घेतो, मग तुम्हाला याला तळून दाखवतो. इथे अगोदरच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल कसं गरम पाहिजे, आपल्याला कडकडीत गरम पाहिजे. चांगल्या प्रकारे तेल गरम झालं की गॅसला आपल्याला मंद ठेवायचं आहे किंवा मध्यम ठेवायचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला आरामात एक पुरी सोडायची आहे आणि असं ह्याला दाब द्यायचा आहे, म्हणजे पुरी चांगल्या प्रकारे फुगायला पाहिजे. पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगलेली आहे पुरी आणि याला आता उलटून घ्यायचं आहे. हलक्यासा लाल रंगावर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. कमीत कमी 10 ते 15 सेकंद किंवा 20 सेकंदापर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. हे तर सर्वांना माहितीच आहे. पाहू शकता का टम्म फुगलेली आहे आणि जबरदस्त असा खुसखुशीतपणा येतो बरं का. लवकर हा टम्म पुन्हा
कमी होत नाही, खुसखुशीतपणाही जास्त वेळ टिकून राहतो. आता याला एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेतो. तर मंडळी, आपल्या इथे सहसा रेल्वे कॅन्टीनमध्ये किंवा भरपूर ठिकाणी नाश्ता सेंटरमध्ये पुरी भाजी बनवली जाते. तिथे बेटेगिरी आणि अशी मस्त रव्याची खुसखुशीत पुरी बनवली जाते. प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालीत बरं का. आणि हलक्यासा लाल रंगावर किंवा पांढरा रंग राहिला तरी काही हरकत नाही, मधून कच्चेपणा अजिबात राहत नाही. आणि पाहू शकता जबरदस्त असा खुसखुशीतपणा आहे. तासाभरापर्यंत असाच खुसखुशीतपणा टिकून राहतो, इतकं मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. आणि खायला इतक्या टेस्टी आहेत. एकदा ही रेसिपी तुम्ही बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.